चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, सिंघम अजय देवगण आणि ॲक्शन स्टार टायगर श्रॉफ पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारे हे सुपरस्टार्स आता स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडलेत. कारण महाराष्ट्रातील एका IAS अधिकाऱ्याने यांच्या विरुद्ध मोहीम उघडली, ज्यांच्या नावानेच बड्याबड्यांची झोप उडते. होय, मी बोलत आहे अन्न आणि औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता थेट बॉलिवूडचे हे बडे स्टार्स आलेत. एका जाहिरातीमुळे या तिघांनाही थेट कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पण या नोटीसमध्ये आहे तरी काय, नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण, सगळं सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. सिनेमाच्या पडद्यावर तरुणाईचा आदर्श देणारे हे अभिनेते टीव्हीच्या स्क्रीनवर मात्र बोलो जुबा केसरी म्हणत पान मसाल्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसतायत. पण आता हेच प्रमोशन या तिघांच्याही अंगलट आलंय. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तिन्ही बड्या स्टार्सना कायदेशीर नोटीस पाठवून थेट स्पष्टीकरण मागितलंय. महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पान मसाल्याच्या उत्पादन आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. मात्र विमल इलायचीच्या नावाखाली या प्रतिबंधित आणि आरोग्याला घातक असलेल्या तंबाखू ब्रँडची सरोगेट म्हणजेच अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा ठपका FDA ने ठेवलाय. इलायचीच्या बहाण्याने ग्राहकांची आणि विशेषतः तरुण पिढीची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप या नोटीसमध्ये करण्यात आलाय. FDA ने पाठवलेली ही नोटीस तब्बल 9 पानांची. यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 च्या कलम 24 आणि 53 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये शाहरुख, अजय आणि टायगरला स्पष्ट शब्दात ताकीद देण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत या तिघांनाही त्यांचे लेखी स्पष्टीकरण आणि जाहिरातीच्या कराराची सर्व कागदपत्रे प्रशासनाला सादर करावी लागणार आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व मजकूर त्वरित हटवण्याचे आदेशही देण्यात आलेत. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की जर या अभिनेत्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर काय होणार? कायद्यानुसार दिशाभूल करणारी जाहिरात सिद्ध झाल्यास या स्टार्सना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच गंभीर बाब म्हणजे कमाल 3 वर्षांसाठी त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती करण्यावर बंदी देखील येऊ शकते. आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता बॉलिवूडच्या या किंग आणि सिंघमवर काय पाऊल उचलतात आणि या नोटीशीला हे स्टार्स काय उत्तर देतात, याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पैशांसाठी आरोग्याला घातक ठरणाऱ्या ब्रँडची जाहिरात करणारे या बॉलिवूड स्टार्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुकाराम मुंढेंच्या या धडक कारवाईकडे तुम्ही कसे पाहता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.